काय टी शर्ट आहे बायकोला इकडून ना काय करूया मग? घेऊ काय मला गाड्या विचारतायसा मला काय तुम्ही? कसलं ट्रेंड माहिती काय राजनगरात वय विचारताय तुम्ही मला काय? बायकोला विचारून सांगतो तर ही ट्रेंड कसं होईल ज्याचं कायच म्हणजे आपल्या आयुष्यात अर्थ नाही ते घालायचं कशाला? असं बस तिथं जरा झूम करून टाकू कोण विचारत नाही काय नाही बायकोला उगाचच. सगळं बायकोला विचारून करतात कोण पाहिजे काय विचारून केला सर तुम्ही मला? 400 पण म्हणून होय मला काय विचारलं सर तुम्ही? काय झाले तुमचं? काय काय म्हणते तर पिला त्याला काय होते? गाणी ऐकायला असले काय झाले? कामावर तर झाले वाटतं. कामावर सिमेंट संपली म्हणून मला असे म्हणजे सिमेंट संपले की असली गाणी आठवतात काय? क्या करे सिमेंट नाही है मग सांगायचं त्या साहेबासनी घेऊन या. उद्या सुट्टी पडत्या सुट्टी पडत्या ना उद्याचं नियोजन आजच करायचं. किती वाजल्यात? आत्ता चहा प्याल्या. चहा घ्यायचा की? चहा लय आहे. मला टोस्टच नाही आवडत. भारी आहे टोस्ट. कसं आहे श्री? आंघोळ करून ही सगळी अशी लोळाल्यात. आंघोळ करून मी तर सानूबाईने मोडली घड्याळाचं 9 वाजले. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहे? आशा करते मस्त असाल. तर आज आहे रविवार आणि रविवारचंच बघा आज आम्हाला बाहेर जायचं होतं आणि तिथे गेल्यानंतर कळालं की आज मदर्स डे, फादर्स डे काय आता हे सगळे डे जे आहेत ते साजरं करतात बघा लोक. आणि मला तर स्टेटस पण लावायला जमलं नाही आणि कारण आम्ही बाहेर गेलेलो त्यामुळं जर घरात असतो तर लावलंच असतं. तर आधी फोन नव्हता बघा हातात तर हे सगळं काय होत नव्हतं. आणि तिथं गेल्यानंतर मी माझ्या मम्मीला भेटायला गेलो, सासूबाईंना भेटलो, परत हिनी त्यांच्या आईला भेटलेत आणि दिवस आमचा तिथं मस्त छान गेला. हे गेलेत लवकर, त्यांना काम होतं त्यासाठी आणि आम्ही आलो 4:30 वाजता. 4:30 वाजता आलो, आवरलं आणि आम्ही डायरेक्ट लग्नाला गेलो. जे की बघा इथं पाठीमागं होतं लग्न म्हणजे आमच्या साईडला. मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो तुम्हाला तसं. तर एवढं मोठं लग्न मी पहिल्यांदाच बघत होतो कारण गाव जेवण म्हटलं तरी चालेल. गाव जेवण होतं. 12 बकरी, कोंबड्या आणि जे कोण म्हणजे शाकाहारी जेवणार आहेत तेवढ्यासनी एवढे होते. एवढी सगळी लोक भरलेलं होतं. हे आम्ही थांबलेलो होतो थोडा वेळ कारण सगळी एवढी जेवायला गेल्यानंतर म्हटलं आपण आलो आहे तर फॅन एकदम ते लावलेलं होतं तर त्याचं वारं घ्यावं म्हटलं. तर पहिला सुरुवातीला आहे ना असं आम्ही आत येतानाच व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता पण नाही जमलं. मला भीती वाटायला लागली की हे काय तर म्हणतील लोक त्यामुळं. तर हिने हे व्हिडिओ घेतलेला बघा आणि राधाकृष्णाचं इथं पोस्टर लावलेले होते जिथं तिथं पडद्यासारखा आणि छान दिसत होतं. डेकोरेशन एकदम मस्त आणि भारी केलेलं होतं. आणि म्हटलेत की आणि फोटो काढायची एक मला लई हौस आहे. म्हणजे पहिला तर आता माहीत नव्हतं एवढं सगळं पण आता वाटते. आता उभारता पण येत नाही बघा, पोज म्हणतात ते काय द्यायला येत नाही पण नुसतं फोटो काढलं तर छान वाटते. कधीच आईवडिलांनी आमच्या कधी त्यांना माहीत नव्हतं ते आम्हाला कुठनं देणार. कधीच फोटो हे ते नसलं काय पहिल्याच्या काळात आमच्या तर नव्हतं. आणि कोण आता 20 रुपयाला 10 रुपयाला ते फोटो काढून मिळायचे तेव्हा. आता हाय तर म्हटलं चला प्रत्येक गोष्टीचं आता मिळत्या तर त्याचा आनंद घ्यायचा असं आमचं सुरू असते. तर इथं आम्ही उभारून एरवी तरी हे पूर्ण माळ भयानक असं दिसते आणि फार्म हाऊसच्या साईडला म्हणजे असं नुसतं रानच आहे सगळं. आणि तिने ह्या 4 दिवसात एवढं तिथली स्वच्छता आणि सगळं सेटअप ते सगळं केलेलं होतं. एकदम छान वाटत होतं जणू काय तिथं म्हणजे किती वर्षापासून हे एवढं म्हणजे हे आहे ते सप्पई ते केलेलं होतं. आणि रानच होते बघा इथं सगळं माळच होता. एवढं सगळं सफाई करून परत तिथं गाड्या ते लावण्यासाठी केलेलं होतं. तर एवढी माणसं होती ना की काय सांगायला नको. पाण्याचे 3 टँकर बोलवले होते हात धुण्यासाठी फक्त आणि हात धुण्यासाठी पाणी पिण्यासाठी 3 टँकर बोलवले होते. आणि हे पण आलेले होते. आम्ही सगळे म्हणजे पूर्ण घरातले सगळे जे फॅमिली आहेत ते सगळीजण गेलेली होती. आणि म्हणतात चला ताई दादा हे पण होते आमच्या संग. तर म्हणतात चला व्हिडिओ आम्हीच नाही सगळीजण प्रत्येक घरातली सगळेजण आलेली होती. आणि त्यामुळे आता म्हटलं श्री त्याच्या मित्रांबरोबर पुढे गेलेलं होतं आणि आम्ही आता 4 जण ताईंबरोबर आणि दादांबरोबर आलेलो होतो. आणि छान गेला बघा दिवस. आता तो दिवस गेला संपला. 12 साडेबारा वाजले. आम्ही वरतीच बसलो कारण गरम होत होतं भरपूर त्यामुळं. तर आता हा दिवस आहे सोमवारचा. तर म्हटलं चला पहिला देवपूजा जी आहे ती करून घ्यावी आणि बाहेर जायचं होतं. तर
देवपूजा करायला घेतली आणि म्हटलं की आता जेवणाला घालायचं का नाही, काय करायचं असं माझं सुरू होतं. तर हे म्हटले स्त्रीला पॅन्टा आणलेल्या होत्या तर ते बदलायच्या आहेत आणि ते बदलून घेऊन येऊया आपण. आणि लगेच येतो म्हणून जे आम्ही गेलो ते 4:30 पावणे 5 वाजले यायला. आणि गेलेलो होतो एका ठिकाणी म्हणजे ताईंच्या घराकडं जाऊन तिथलं आंबं त्यांचं जे झाडाला ते एकच झाड आहे, पण ह्या वर्षी त्यांच्या म्हणजे बघा 2019 काय 20ला काहीतरी आंबं लागलेलं होतं झाडाला. त्याच्यानंतर आत्ता ह्या वर्षी लागलेलं आहे, त्यामुळं आंबं काढायचं होतं. आता ते झाडावरतीच राहून बाद व्हायला लागलेलं होतं, त्यामुळं त्या म्हटलं की आंबं उतरायला कोण नाही आहे तर या. तर 80 आंबं उतरलेलं होतं तिने. म्हणजे ते काय आता नवीन झाल्या टेक्निक की आंबं काढायचं काठीला काय बरं ते बाटली बांधून असं. किती दमून दमून सगळ्यांनी सुदेश होता आणि ताई होत्या, परत श्री होता आणि या चौघांनी मिळून काढलं. मी फक्त बघत थांबलो आणि या चौघांनी मिळून ते आंबं सगळं काढलं. खाली पडत होतं, परत बाटलीत येतच नव्हतं, असं काय काय तर होत होतं. व्हिडिओ करायचा होता मला परत आणि म्हटलं की तिथं केला तर बरं नाही दिसणार, त्यामुळे मी नाही केला. तर एकदम पूर्ण सगळं भरलेलं मी म्हणजे त्यांनी जेव्हा पिकत घातलेलं होतं तर ते भरलेलं मी केलेलं आहे. आता झाली. आता इथं छान अशी देवपूजा करून घेतली. आज माझी पांढरी रांगोळी जी आहे ती संपलेली आहे, त्यामुळं आता लाल रांगोळी आणि हिरवी आणि पिवळी वापरून मी अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. तर कशी वाटत्या नक्की कमेंटमध्ये सांगा. रांगोळी, देवपूजा, फुलं हे सगळं आणि तुम्हाला आवडते त्यासाठी मी दाखवत असते, तर प्रत्येक वेळेस तेच. तर असो आता इथं हे असं म्हणजे हे सजवण्याच्या मागचं कारण की बाबा आपल्याला कुठेतरी छान वाटायला पाहिजे, त्यामुळं. तर कापूर लावून घेतला, अगरबत्ती धूप ते सगळं लावून झालं, फुलं वाहिलीत. आणि आज मी कळस जो आहे तांब्याचा तो घासला नाही, असंच फक्त भरून ठेवलेला आहे. म्हणजे स्वच्छ करून असंच स्वच्छ केला आहे, घासलेला नाही आहे, तर ठेवलेला आहे. आता इथं बघा प्रसादात काय ठेवायचं. साखर ठेवली तर इथनं सगळ्या मुंग्या होत्यात. पहिल्यापासून मी साखरच ठेवत होतो. आधीचं देवघर होतं तिथं पण तसंच आणि इथं पण तसंच. पण त्यानं काय लागलं, इथं भरपूर मुंग्या काळ्या आहेत ना, त्यामुळं नकोच म्हटलं हे ठेवायला. आणि आता बघा परत साडी बदलली आणि चाललं. तर तीच ठेवायची होती, कॉटनची होती चांगली साडी आणि गरम पण होत नव्हतं त्याच्यामध्ये. पण नाही, शेवटी बाहेर जायचं म्हटलं की मग ती साडी अशी मऊ अंगाला चिटकलेली आहे, त्यामुळं म्हटलं चला बदलून दुसरी घालावी. कशी आहे बघा. अरे थांबलं. की कसलं ऊन लागले. तू कशी वाटते माहिती आहे इथं शेंडी. इथं आहे ना मी देवपूजा, चहा आणि भात एवढंच केलं आणि मी बाहेर पडलो. कारण ताईंला जे पिंजर आहे ना ते द्यायचं होतं आंबं पिकत घालायसाठी. तर ते पाठीमागनं मी सकाळीच घेऊन आले होतं, श्री आणि मी जाऊन. पाठीमागं जे फार्म हाऊसच्या तिथं बंगला दिसते तिथं त्यांच्याकडे आहे पिंजर. आता पिंजर कशाच असते मला माहीत नाही, आम्हा दोघांचा तर वाद सुरू झालेला. मी म्हणते की गव्हाचं आणि हे म्हणतात की तांदळाचं. आता मला या शेतीतलं ह्याच्यातलं काय मला माहीत नाही, पण तुम्हाला काय माहीत असलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की पिंजर नेमकं कशाचं असते, गव्हाचं का तांदळाचं. मला तर गव्हाचं माहीत आहे, पण बहुतेक ते बरोबर नाही. पण हे म्हणत होते मला की नाही नसते, गव्हाचं कुठं असते, तांदळाचं असते पिंजर. पण मला नाही माहिती, आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हे पोतं भरून पिंजर घेऊन जायचं होतं आम्हाला ताईंकडं आणि आवरलो आणि चाललेलो होतं. तर श्री बघा थोडासा व्हिडिओ मम्मी करूया, त्याला असं कुठं तर जायचं. आता बघा 9वीला गेला तरी पण आमच्या संग त्याला यायचंच आहे आणि आम्हाला पण त्याला घेऊन जायचं आहे. आणि थोडा मोठा झाला तर गाडीवरती मग बसता येणार नाही, मग तो जातो एकटा फिरायला लागला. पहिला 5 जण आम्ही एका गाडीवरती बसत होतो, पोरं लहान होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर एकाच्या 2, दोन्हीच्या 3 गाड्या कधी झाल्या समजलं पण नाही. असं आता हे परवा जे लग्न झालेलं होतं एवढी मोठी मोठी बॅनर लावलेले होते आणि तेच आमचं बोलणं सुरू होतं. रस्त्यात जाताना हे म्हटले की श्रीची पॅन्ट पण बदलायची आहे आणि तुझा जो पगाराचे पैसे आहेत तर ते काढून घे. म्हणजे ह्यांचा पगार आहे हे मला देत होते, तर परत आणि यायला मिळणार नाही, त्यासाठी म्हटले की मी काढून आणायला विसरलो आहे, तर आता काढून आपण घेऊन जावे. तर पैसे पगाराचं काढले आणि तिथनं पुढं आम्ही निघालो. तर श्रीला येते बघा ATMचं सगळं, मला पण येते, पण त्यांचं म्हणणं असते की जा तुला पण माहिती व्हायला पाहिजे, ATMमधनं पैसे काढायचं, बँकेतनं पैसे काढायचं असं आहे. तर झालं आता पैसे घेतले आणि आम्ही आलो. आता हे पूर्ण संध्याकाळचं टायमिंग आहे, कारण आम्ही गेलेलो होतो ताईंपाशी 12:30 वाजता आणि हे 4:30चं टायमिंग आहे, ज्या वेळेला पूर्ण इथलं सगळं आंबं काढून इथं सगळा कचरा त्यानं पडलेलं होतं. ताईने सगळं लुटून स्वच्छ त्यानं करून घेतलेलं आहे
आणि आम्हाला आता घरला जायचं होतं. तर कच्चं आंबं पडलेले जेवढं खाली होतं तेवढं पातेल्यामध्ये भरून ठेवलेलं आहेत आणि मला ते न्यायचं होतं. आता पोरं कच्चं आंबं खातात बघा जेवणाबरोबर, आम्ही सगळेजणच खातो, त्यामुळं पातेल्यामध्ये ठेवलेलं कच्चं आंबं घेतलेलं आहे. तिकडं आलो काय व्हिडिओ त्यांनी शूट केला नाही काहीच, म्हणजे जेवण पटकन केलं कारण आल्यानंतर परत मला आदल्या दिवशीचा जो व्हिडिओ होता तर त्याचं एडिटिंग त्यांनी करायचं होतं. मग त्यामुळं मी काय नाही केलं आणि काम तसंच ठेवून गेल्यामुळं भांडी त्यांनी सगळीच होती आणि मी अशी सहजच बाहेर आलो झाडावरचे जे काही कपडे आहेत ते काढायसाठी. तर बघा इथं जास्वंदीच्या झाडावरती सरडा लहान दिसतो हो पण मोठा होता आणि भीती वाटायला लागली मला. तर केवढा मोठा आहे बघा आणि पूर्ण रात्र तो सकाळपर्यंत तसाच बसलेला होता. सकाळचं आता शूट केलं आहे का मला माहीत नाही, पण केवढी लांबडी त्याची शेपूट. पहिला तर मला त्याची शेपटीच दिसलेली आणि त्याच्यानं मी वरडलो की झाडावरती काय. तर हे व्लॉग जे आहेत ना 2 दिवसाचे तुम्हाला येत आहेत, म्हणजे सोमवार आणि मंगळवार मिक्स व्लॉग येत आहे कारण कामच एवढं राहिलेलं बघा. 30 तारखेपासून मी कामाला जात होतो, त्याच्यामध्ये फक्त माझे 5 दिवसच भरलेले होते आणि आधीमध्ये सुट्ट्या घेऊनसुद्धा घराचा अवतार असं झालेला होता. आणि तर बघा आपण कामाला जात असलो, आपण कुठंतरी बाहेर जात असलो तर घराचा असा अवतार होणारच आहे 100%. कारण पोरांना तेवढं ठेवणं, तेवढं जिथल्या तिथं हे करून व्यवस्थित कुठली पण भांडी असू दे, कपडे असू दे, वस्तू असू दे ते ठेवणं जमत नाही बघा. त्यांनी त्यांच्या अभ्यासात, खेळण्यात आणि टी व्ही बघण्यात दंग असतात त्यामुळे. तर बघा आता इथं कपाट आहे ना, मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो तसं कपाट उघडलं तर सरळच तोंडावरती पडणार होतं आणि तसंच झालेलं होतं. आणि साड्या, कपडे, माझ्या कपड्यांमध्ये पोरांचे कपडे, पोरांच्या कपड्यामध्ये माझे कपडे, असं सगळं मिक्स झालेलं होतं. सॉक्स सापडत नव्हते, हातरुमाल सापडत नव्हते, काही म्हणजे काहीच सापडत नव्हतं. त्यामुळं म्हटलं आज काय पण झालं तर हे सगळं आवरायचं. तर हे 4:30 वाजताचं टायमिंग आहे ताईंनो. दुपारच्या नंतर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला टाकला आणि तिथनं पुढं मी हे जे काम करत होतो 4:15 वाजता चहा घेतल्यानंतर ते पूर्ण 6-6:30 वाजले मला हे काम करायला. दिसताना आपल्याला 10-15 मिनटाचा व्हिडिओ दिसतोय पण त्याच्या मागं किती कष्टाने किती हे आहे, दिवस पूर्ण जातो आहे ह्या कामामध्ये. आता तर मोबाईल आहे, यूट्यूब चॅनल खोलले म्हणून हे कळते, नाहीतर असंच इतके दिवस म्हणजे बघा आपण काम करत असते. मीच नाही, प्रत्येक त्या घरातली जी बाई आहे तर ती बाई आपलं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी दिवसभर ती काम करत असते. पण माणसांना काय वाटते धुणं भांडी लोटून झाडून काढलं की झालं, तर नाही, हे सगळं काम आपल्यालाच करायला लागते. मुलांना काय कुठं ठेवायचं आहे, काय कसं ठेवायचं आहे हे सुद्धा माहिती नसते. स्त्रीला मी फक्त तुझं जे घालणार नाहीत ते ड्रेस मला काढून दे असं म्हटल्यानंतर तो एक ड्रेस मला खाली बसून घडी घालून देत होता. आणि मग म्हटलं त्याचेच कपडे आता राहिलेले होते, बाकी सगळ्यांची मी ठेवून दिलेली होती कपडे. लास्टमध्ये त्याचे कपडे आणि ह्यांची कुठं आता कुठं आहेत ते बघायचे होते मला. कारण बघा थोडीशीच कपडे आहेत, आम्हा सगळ्यांचा एक पूर्ण तिजोरी भरल्या आणि ह्यांची फक्त ते छोटा बघा जे हे दिसते त्याच्या खाली आहे. तुम्हाला आणि पुढे जाऊन व्हिडिओमध्ये मी दाखवेन. तर आता बघा ही एवढी बाहेर अजून कपडे होते, वरती कपडे होते आणि कपडे जेवढी मी पोती भरून जे घालणार नाहीत ती काढतोय तरी पण अजून एवढी कपडे वाढतच राहतात. तर म्हणजे एक 15 दिवसात का नाही घराचा अवतार झाल्यासारखं झालेलं होतं. अजून जिना आवरायचंच राहिलेलं होतं. इथलं सगळं सकाळी काढलं, म्हणजे सकाळी 10:30 वाजल्यापासून जे सुरू केलेलं होतं मी ते 1:30 केलं आणि 1:30 नंतर पुढं तिथनं व्हिडिओचं काम केलं आणि परत व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर 4:15 वाजल्यापासून हे बाकीचं काम केलं. आणि मला कायम वाटायचं की आपलं मशीन जे आहे ते खिडकी शेजारी असावं. आता सोपा होता त्यामुळं मशीन तिथं ठेवता येत नव्हतं. आधीच्या घरात पण माझ्या आता मला दाखवता आलं असतं तर मी दाखवलं असतं तिथलं. आणि पहिलंचं जे चॅनल होतं त्याच्यावरती मी माझ्या घराची होम टूर म्हणून, जुन्या घराची होम टूर म्हणून मी टाकलेलं होतं आणि भरपूर तो व्हिडिओ पुढे गेलेला होता आणि छान त्याच्यावरती म्हणजे कमेंट पण छान आलेले होते आणि त्याला लाईक पण तेवढे मिळाले होते आणि व्ह्यूज पण तेवढे आलेले होते. तर असं आता ह्याचं काय करायचं मला सुचत नाही आहे. काळू जिथं पडल तिथं अशी झोपत होती, कारण उन्हानं बघा आपल्याला ते एवढं त्रास झाल्यासारखं होतं आणि ते तर पाप बिचारं जनावर आहे. तर असं इथं आता सगळे कपडे ठेवून घेतले आणि मला एकदा कसतरच वाटते की बघा आमचेच चौघांचे एवढे कपडे आहेत आणि माझ्या नवऱ्याची बघा फक्त एकच छोटासा जो कोपरा दिसते किल्लीच्या खाली बघा, तर ते तेवढीशीच कपडे ह्यांची आहेत, नाहीतर बाकी सगळा पसारा आमचाच आहे. मग मी वरडते कुणाला हेच मला. आता ही पण राहिलेली कपडे घडी घालायची होती मला आणि परत संध्याकाळच्या जेवणाची भांडी घासण्याची तयारी करायची होती. तर आजच्या ब्लॉगमध्ये खास काय तुम्हाला दिसलं नसेल, पण तरी पण आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.